सो जसं आपण बघत होतो की मुलाची जी स्टडी सिस्टम आणि मेथड आहे ती दोन प्रकारे असते. एक तर तो चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतो, एक तर तो बरोबर पद्धतीने अभ्यास करतो. तर योग्य पद्धतीचा अभ्यासक्रम म्हणजे सेल्फ स्टडी कशी करायची हे आपण आता बघितलं. त्याच्यानंतर तो चुकीचा कसा अभ्यास करतो, इन्स्टेड ऑफ डुईंग सेल्फ स्टडी म्हणजे तो सेल्फ स्टडीचे जे 5 स्टेप्स आहेत ते 5 स्टेप्स फुलफिल करण्याच्या ऐवजी त्याला ट्युशनने आणि शाळेने जी होमवर्क आणि बाय सिस्टम दिलेली आहे तो त्या होमवर्क आणि बाय सिस्टमला फॉलो करतो. बरं, होमवर्क तर मग अशी बघितलं आपण की कसं त्याचा वेळ फक्त वेस्ट जातो आणि त्यामध्ये त्याचा रिझल्ट काही येत नाही. त्याच्या आयुष्यातले रोजचे 2 तास वाया जातात, पण ते फक्त कंपल्सरी वर्क कोणाची तरी पनिशमेंटचा त्याला धाक असतो म्हणून तो कंप्लीट करतो. त्याच्यात तो कन्सेप्ट समजून घेत नाही किंवा त्याची प्रॉपर रिव्हिजन त्याच्यातून होत नसते. बाय सिस्टममध्ये तो फक्त टेम्पररी स्टोरेज करतो म्हणजे फक्त काही तासांपुरतं 24 तास 48 तास तो कंटेंट मेमराईज करतो. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी परीक्षेमध्ये लिहिलेलं असेल, एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी 4 मार्क त्याला मिळालेले असतील, पूर्ण खूप चांगलं उत्तर तो लिहित असतो, बरोबर आहे. बट आफ्टर 15 डेज किंवा 20 डेज त्याच प्रश्नाचं उत्तर जर पालकांनी किंवा शिक्षकांनी त्याला विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर तो कम्प्लिटली त्याच पद्धतीने तो तिथे देऊ शकत नाही. म्हणजे जो पाठांतर केलेली जी त्याची मेहनत असते ही टेम्पररी मेहनत किंवा टेम्पररीच त्याला त्याचा रिझल्ट त्याला मिळत असतो. 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी त्याला ह्या नॉलेजची गरज असते, कारण 5वीत शिकवलेली कन्सेप्ट ही 6वी 7वीला एक्सपांड केलेली असते. 7वीत शिकवलेला अभ्यास हा 10वीला त्याचं व्यापक स्वरूप झालेलं असतं. 10वीपर्यंत शिकलेला अभ्यास हा 12वीला कामास येतो. 12वीला शिकलेला अभ्यास हा आपण पुढे जी डिग्री घेतो त्या डिग्रीसाठी तो आपल्याला आवश्यक असतो. म्हणजेच काय, आपण पहिलीपासून जे शिक्षण घेतो ते आपल्याला शिक्षण पूर्ण होईपर्यंत इव्हन आयुष्याच्या शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला कामास येणार असतात. मग त्या आपण टेम्पररीली आपल्या मेंदूत स्टोअर केल्या पाहिजे की त्याचं ज्ञान घेऊन आपण ते कायमस्वरूपी आपल्यामध्ये इनबिल्ड केलं पाहिजे. एवढं कॉमन सेन्सचं गोष्ट ना आपण आपल्या मुलाला सांगत शिकू शकत, ना आपण ते शाळेकडनं एक्सपेक्टेशन ठेवत, ना ते क्लासेसकडनं एक्सपेक्टेशन ठेवत. आणि जी टेम्पररी मेथडनी जे शिक्षण चालू आहे तेच आपल्याला बेटर वाटतं ना आपण मुलांची जडणघडण त्या बायट सिस्टमनी त्याचे मार्कांवरती आपण जास्त बिलीफ ठेवतो, विश्वास ठेवतो. आणि मार्क चांगले असतील तर आपल्याला वाटतं खूप सगळं काही चांगलं चाललेलं आहे. मार्क कमी झाले की आपल्याला वाटतं की त्या मुलाची प्रगती ही होणार नाही, बरोबर. आणि अशा चुकीच्या समजुतींना आपण धरून त्या मुलाची प्रगती करत असतो. ऍक्च्युली काय की सांगायचं तात्पर्य असं की एखादी एक गोष्ट जर सांगितली तर तुम्हाला लक्षात येईल की प्रॉपर सिस्टम आणि मेथड असेल तर काय रिझल्ट्स येतात आणि सिस्टम आणि मेथड प्रॉपर नसेल तर काय रिझल्ट्स येतात. सो एक गोष्ट अशी आहे की एक व्यक्ती असतो, एक व्यापारी असतो, तो जंगलाचं त्याच्याकडे टेंडर असतं, बरोबर. त्या जंगलाची निगा राखण्याचं काम त्याच्याकडे असतं आणि मग गव्हर्नमेंट त्याला एक छोटीशी जागा देतं आणि त्याला सांगतं की बाबा या जागेवरती केअरटेकर म्हणून तू तुझं घर बांध. आता हे घर बांधण्यासाठी त्या जंगलात मोठे मोठे झाडं असतात, ते घर बांधण्यासाठी त्याला ते झाडं तोडणं गरजेचं असतं. ते तोडल्याशिवाय तो त्या ठिकाणी घर बांधू शकत नाही. म्हणून ते झाडं तोडण्यासाठी तो ए आणि बी या 2 लोकांना अपॉइंट करतो, त्यांना बोलवतो, त्यांना सांगतो की उद्यापासून तुम्ही या ठिकाणी जे झाडं आहेत ते झाडं मला तोडून देण्याचं काम करा, बिकॉज मला या ठिकाणी घर बांधायचं आहे. हे ए आणि बी या दोघांना ते काम दिल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे हे कामावरती येतात. त्या दोघांना पण एक कुऱ्हाड दिली जाते, दोघांना पण जंगलात पाठवलं जातं झाडं तोडण्यासाठी. आता हे दोघं जंगलात गेल्यानंतर दिवसभर हे झाडं तोडण्याचं काम करत असतात. मीनवाईल हा जो व्यक्ती असतो, जो मालक असतो त्या जागेचा, तो व्यक्ती हे लोक कसे काम करताय, योग्य पद्धतीने काम करतायत का नाही, कोण काय करतंय त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 वेळेस त्या जंगलामध्ये चक्कर मारतो सुपरविजनसाठी. तर हे सुपरविजनसाठी हा व्यक्ती जेव्हा जेव्हा त्या जंगलामध्ये चक्कर मारतो तेव्हा तेव्हा त्याला एकच पिक्चर, एकच कॉमन सीन त्याला ऑब्झर्व करायला मिळतो. आणि तो कॉमन सीन काय असतो की बाबा ए हा व्यक्ती खूप मेहनत घेत असतो, कुठेही तो रेस्ट करताना दिसत नाही, घामाघूम झालेला असतो, सतत कष्ट करत असतो, कंटिन्युअसली त्याच्या हातात कुऱ्हाड असते आणि झाडं तोडण्याचं काम त्याचं अविरतपणे चालू असतं. पण त्याच वेळेस बी हा व्यक्तीकडे जर आपण बघितलं तर तो बघतो तर बी हा व्यक्ती त्या जंगलामध्ये एक नदी वाहत असते, त्या नदीच्या दिशेला तो त्या नदीच्या बाजूला तोंड करून बसलेला दिसतो. हा 10 वेळेस तिथे जातो, 10ही वेळेस हेच चित्र त्याला बघायला मिळतं. ए अविरतपणे कष्ट करतोय, मेहनत करतोय, झाडं तोडतोय आणि बी हा नदीच्या दिशेला तोंड करून बसलेला आहे. सो गोष्ट ऐकतानाच आपल्याला त्याचा रिझल्ट अगदी कॉमन सेन्सनी लॉजिकली समजतं की एचेच जास्त झाडं तोडून होतील, बिकॉज तो कष्ट करतोय, सतत मेहनत करतोय. आणि याचे पण एक्सपेक्टेशन तसेच असतात की आता रिझल्ट येईल संध्याकाळी आणि एचे नंबर ऑफ झाडं जेवढे तोडले ते एचे जास्त असतील. पण ज्यावेळेस संध्याकाळी हे रिझल्ट घेऊन दोघं त्याच्या समोर येतात त्यावेळेस तो रिझल्ट आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा वेगळा असतो, शॉकिंग असतो. आणि रिझल्ट असतो की बीने सगळ्यात जास्त झाडं तोडलेली असतात. ह्या गोष्टीवरती हा जो मालक असतो त्या जागेचा त्याला अजिबात विश्वास बसत नाही.
तो ते मान्यच करायला तयार नसतो की बीनी जास्त झाडं तोडलेली असतील, बिकॉज त्याने 10 वेळेस ऑब्झर्वेशन केलंय, सुपरविजन केलंय, आणि ज्यावेळेस सुपरविजन केलंय त्याला हे लक्षात आलेलं आहे की हेच काम करत होता, बी मात्र नदीकडे तोंड करून बसलेला होता आणि आराम त्याचा चालू होता. मग अशी सिच्युएशन असताना बीचे जास्त झाडं तुटूच शकत नाही. पण ऍट दॅट टाइम त्याचा डाऊट क्लिअर करण्यासाठी तो जेव्हा बीला विचारतो की हे कसं शक्य झालं, जर तुझे जास्त झाडं तुटलेले असतील तर नेमकं हे कसं काय पॉसिबल झालं, म्हणजे माझ्यासाठी तर इम्पॉसिबल आहे, कारण मी जे चित्र बघत होतो, ऑब्झर्वेशन करत होतो ते वेगळं होतं. सो रिझल्ट हा वेगळा यायला पाहिजे होता, पण तुझे जास्त झाडं तुटले तर तू मला नेमकं फॅक्ट सांग की काय घडलं. सो बी त्यांना सांगतो की सर घडलं काही नाही, मी फक्त माझं काम पूर्ण करण्यासाठी प्रॉपर एक सिस्टम वापरली, प्रॉपर एक मेथड वापरली आणि त्या सिस्टम मेथडला फॉलो केलं. काही सवय मी माझ्या अंगी लावून घेतल्या आणि काही टेक्निक माझ्याकडे मला समजल्या त्या काम करण्याच्या. त्या सिस्टम मेथड, टेक्निक आणि हॅबिट्समुळे माझं काम खूप सोपं झालं, खूप कमी वेळात झालं, एफर्टलेस झालं आणि हा रिझल्ट तुमच्या पुढे आलाय. तशी कोणतीही सिस्टम मेथड, टेक्निक आणि हॅबिट एनी त्याच्या कामात वापरली नाही. दोघांनाही दिलेलं काम सेमच होतं, आम्हाला दिलेलं काम, बट एनी कोणत्याही सिस्टम मेथड फॉलो केल्या नाही, कोणती टेक्निक त्याला समजली नाही ते काम सोपं करण्याची, आणि काही सवयी अशा नव्हत्या ज्या त्याचं काम सोपं बनवतील. मग नेमकं काय घडलं तर ज्यावेळेस तुम्ही आम्हाला कुऱ्हाड दिली आणि जंगलामध्ये झाडं तोडण्यासाठी पाठवलं आम्हाला, त्यावेळेस घडलं असं की मी पहिलं झाड तोडल्यानंतर जेव्हा नदीकडे पाणी प्यायला गेलो तर त्या ठिकाणी मला एक गुळगुळीत दगड दिसला नदीच्या काठी. मी विचार केला दगड गुळगुळीत आहे, याच्यावरती आपण कुऱ्हाडीला धार करू शकतो, आणि म्हणून मी तिथे बसून कुऱ्हाडीला धार केली. कुऱ्हाडीला धार केल्यानंतर मी जेव्हा दुसरं झाड तोडायला गेलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की अरे या कुऱ्हाडीला धार झाल्यामुळे, याला शार्प केल्यामुळे मला पहिलं झाड तोडायला जी काही मेहनत लागली होती त्याच्यापेक्षा खूप कमी मेहनत आता दुसरं झाड तोडायला लागली. मला पहिलं झाड तोडायला जेवढा वेळ लागला होता त्याच्यापेक्षा खूप कमी वेळेत आता दुसरं झाड तोडलं, फक्त कुऱ्हाडीला धार केल्यामुळे. वेळ पण वाचलाय आणि एनर्जी पण वाचते हे माझ्या लक्षात आलं, आणि मग मी ही सिस्टम मेथड फॉलो करायला सुरुवात केली. मला कळलं की हे आपलं काम सोपं करण्याची ही काय टेक्निक आहे, कुऱ्हाडीला धार करणं ही आपली एक टेक्निक आहे, आणि या टेक्निकनी काम केलं तर आपलं एनर्जी पण वाचेल आणि वेळ पण वाचेल. मग मी माझ्या या सिस्टम मेथडला फॉलो केलं, या टेक्निकला फॉलो केलं, आणि ही कुऱ्हाडीला धार करण्याची सवय, एक झाड तोडल्यानंतर कुऱ्हाडीला धार करायची ही सवय मी माझ्या अंगी लावून घेतली. त्या 4 गोष्टी फॉलो करायला सुरुवात केली. झाड तोडलं की कुठे जायचो, नदीकडे जायचो, बसायचो आणि कुऱ्हाडीला धार करायचो, आणि मग त्याच्यामुळे माझा रिझल्ट हा तुमच्या पुढे असा आलेला आहे. कारण मी ज्यावेळेस एक झाड 15 मिनिटात तोडत होतो त्यावेळेस एक झाड तोडण्यासाठी एला 1 तास लागत होता, कारण एकडे कोणती सिस्टम मेथड नव्हती, त्याला कोणती टेक्निक माहित नव्हती काम सोपं करण्याचं. त्यांनी तुम्ही दिलेली कुऱ्हाड घेतली आणि झाडं तोडायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 झाडं तोडल्यानंतर त्याची ऑलरेडी त्याच्या कुऱ्हाडीला जी धार होती ती बोथट झाली. आणखीन त्याला जास्त वेळ आणि जास्त मेहनत लागायला लागली एक एक झाड तोडण्यासाठी. त्याला ज्यावेळेस 1 तास लागत होता एक झाड तोडण्यासाठी, त्यावेळेस त्या 1 तासामध्ये मी 4 झाडं तोडून मोकळा होत होतो. फक्त एवढंच व्हायचं की तुम्ही ऑब्झर्वेशन करायला आल्यानंतर मी तिथे बसलेला दिसायचो, कारण मी तिथे धार करत असायचो आणि हा तुम्हाला काम करत असताना दिसायचा. सो यांनी फक्त नॉर्मली तुम्ही जे दिलेलं काम आहे त्याला फॉलो केलं, पण मी त्या कामामध्ये ते काम यशस्वी पद्धतीने करण्यासाठी, सोप्या पद्धतीने करण्यासाठी सिस्टम मेथड फॉलो केल्या, टेक्निक सापडवल्या आणि हॅबिट्स लावल्या. त्याच्यामुळे माझा रिझल्ट तुमच्या पुढे असा आहे. सो सर कसं आहे की तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपल्या दादाचं एज्युकेशन पण जर सिस्टमॅटिक वेने आणि त्याच्यात काही मेथड आपण वापरल्या, आपण त्याला जर टेक्निक शोधून दिल्या, काम त्याचं एज्युकेशन सोपं करण्यासाठी, अभ्यास सोपा करण्यासाठी, त्याला नॉलेज मिळवण्यासाठी, बरोबर, त्याचे अवघड विषय सोपे करण्यासाठी, आणि त्याच्या सवयी जर त्याच्या अंगी अभ्यास करतानाचे इनपुट केल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याचं पण काम हे बी सारखं व्हायला लागेल. कमी एफर्ट्स मध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी एनर्जी टाकून त्याचा अभ्यास त्याला सोपा व्हायला लागेल. त्याचे पर्सेंटेज 60 to 70, 70 to 80, 80 to 90 असे वाढत जातील फक्त या 4 गोष्टींमुळे. पण आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर तो जो त्याच्या सिस्टम मेथड इथं लपलेला आहे सेल्फ स्टडी मध्ये, ती जी टेक्निक आहे काम करण्याची ती सेल्फ स्टडी आहे, बरोबर. ते जे हत्यार आहे मेंदूला धार करण्याचं, बरोबर, सो ते इथे लपलेलं आहे सेल्फ स्टडी मध्ये, आणि आपला दादा हा सेल्फ स्टडी करत नाहीये. अपोजिट टू दॅट तो चुकीच्या मेथड्सला फॉलो करतोय, तो होमवर्कला अभ्यास समजतोय, तो पाठांतर करून परीक्षा क्रॅक करतोय. त्याला अजूनही कळत नाहीये किंवा पालक म्हणून तुम्हाला अजूनही कळत नाहीये की फक्त पाठांतर करून तात्पुरत्या परीक्षा पास केल्या जातील, पण आयुष्यातलं यश पाठांतर करून आपल्या मुलाला मिळणार नाहीये. तो आता स्वतःला, तुम्ही पण आणि तो स्वतःला कुठे पुश करतोय, हार्ड वर्क वरती पुश करतोय रादर दॅन स्मार्ट वर्क. कोणतंही काम स्मार्ट वर्कनी केलं
तर त्याचे रिझल्ट कमी वेळात आपल्याला चांगल्या पद्धतीचे मिळतात. पण हार्डवर्क करत राहिलं तर वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने काम करत राहून रिझल्ट येत नाही. एक छोटीशी आणखीन एक गोष्ट आहे. एक ठिकाणी काय असतं की एक गाव असतं खाली डोंगराच्या कडेला आणि त्या डोंगरावरती तलाव असतो. ओके, तर आता या तलावातून खाली पाणी आणण्याची काही सोय नसते. म्हणजे एक तिथे एक राजा असतो, छोटंसं राज्य असतं, त्या राज्यातलं ते छोटंसं गाव असतं. मग एक राम आणि श्याम असे नावाचे दोन व्यक्ती आहेत. तर राजा काय करतो, दवंडी पिटवतो. दवंडी माहिती आहे? दवंडी पिटवतो आणि तिथे सांगतो की मला असे दोन लोक पाहिजे जे तलावातलं पाणी खाली गावात बादल्यांनी घेऊन येते. असे दोन लोक पाहिजे, बरोबर. आता अशी दवंडी पिटवल्यानंतर राम आणि श्यामला कामाची गरज असते. ते जातात, ते सांगतात आम्ही ते वरचं पाणी आम्ही खाली घेऊन यायचो, बरोबर. मग आता काय केलं जातं, त्या दोघांना बादल्या दिले जातात आणि सांगितलं जातं तुम्ही आता काम सुरू करा. मग प्रत्येक बादलीचे 5 रुपये ठरवले जातात समजा, बरोबर. जातात हे दोघं दुसऱ्या दिवशीपासून कामाला सुरुवात करतात. आता हा राम काय करतो आणि श्याम काय करतो, खूप कष्ट घेतो. म्हणजे 3-4 बादल्या आणायच्या ऐवजी ते दिवसभरातून 10-10 बादल्या घेऊन येतात. म्हणजे 50-50 रुपये रोज ते दोघं कमवायला लागतात है ना. हा जुना काळ असतो, 50 रुपये म्हणजे त्यावेळेस खूप झाले, बरोबर. त्यांना खूप आनंद होतो की अरे आपल्याला खूप चांगला पैसा मिळायला लागला है ना. मग ते खुश होऊन रोज ते मोटिवेट होऊन जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर. पण एक दिवशी ना श्यामच्या मनात एक पालचूक चुकते, एक शंका येते. तो म्हणतो अरे आपण बघ आता रोज काम करतो, 50 रुपये रोज कमवतो, मस्तपैकी घरी जातो, खातो पितो, पैसे उडवतो, इन्व्हेस्ट करतो इकडे तिकडे, म्हणजे आपल्या फॅमिलीला चांगलं ठेवतोय आपण है ना. पण असा विचार कर की समजा 8 दिवस जर आपण आजारी पडलो तर आपल्याला हे 50 रुपये कोण देईल. किंवा आपण काही कारणास्तव आदू झालो म्हणजे अपंग झालो तर हे 50 रुपये आपल्या घरामध्ये रोज कसे काय येतील. कोण विचारतं, श्याम रामला विचारतो. तर तो राम त्याच्यावरती तो सिरियस होत नाही, बरोबर. याचा प्रश्न अगदी बरोबर असतो की बाबा आजारी पडलो, आदू झालो, अपंग झालो तर आज जोपर्यंत आपण काम करतोय तोपर्यंत आपल्याला पैसा मिळणार आहे. पण ज्यावेळेस काम बंद होईल त्यावेळेस आपल्या घरचं तर काय बंद होणार नाही, घर तर चालवायचं आहे, घरामधलं तर सगळ्या गोष्टी परिपूर्ण करायच्या आहेत, बरोबर आहे. सो हे 50 रुपये आपल्याला झोपल्यानंतर पण आले पाहिजे, हे 50 रुपये आपण घरी आजारी असल्यानंतर पण आले पाहिजे, हे 50 रुपये आपण अपंग झालो तरी आपल्या घरामध्ये आले पाहिजे, असं काहीतरी आपण सोय केली पाहिजे. ओके, तर ही गोष्ट रामला पटत नाही. कारण राम सध्याच्या मोमेंटम मध्ये असतो, त्याला आज 50 रुपये जे मिळतात ते त्याच्यासाठी खूप असतात, त्याच्यात जी मजा चाललेली असते त्याच्यासाठी ते खूप त्या आनंदामध्ये तो असतो आणि तो ह्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत नाही. आणि तो त्याचा जो हार्डवर्क आहे चालू, रोज 5-10 बादल्या तिकडून घेऊन यायच्या, तलावातून काढायच्या आणि खाली पोहोचवायच्या, ते हार्डवर्क तो त्याचं कंटिन्यू ठेवतो. पण श्याम काय करतो, त्या दिवसापासून हे विचार आल्यापासून तो त्याच्या कामाला एका वेगळ्या स्वरूपाने बघतो आणि वेगळ्या स्वरूपाने करण्याचा प्रयत्न करतो. मग तो काय करतो, दिवसभरात जे 10 बादल्या खाली आणायच्या असतात ना त्याच्याऐवजी तो गरजेपुरत्या 2 किंवा 3 बादल्याच वरतून खाली आणतो, ज्याच्यात त्याचं घर चालू शकेल 15 रुपयापर्यंत. ओके, म्हणजे 10-15 रुपयाचं तो काम करतो. आणि इतर जो वेळ वाचतो त्याचा 7 बादल्या खाली आणण्याचा, त्या वेळेत तो हळूहळू हळूहळू वरतून खाली एक पाईपलाईन किंवा जमिनीतून एक पाईपलाईन सारखा रस्ता की ज्याच्यातून ते पाणी खाली डायरेक्ट येऊ शकेल असं व्यवस्था करायला काम करायला लागतो. इकडे काय होत जातं, राम मस्त जगतो, इकडे श्यामचा इन्कम कमी झालेला असतो, अडचणी वाढायला लागतात. कारण 50 रुपयाचा एकदम 15 रुपयावरती इन्कम आला, कर्ज पण होतं, काही वेळेस त्याला घरातल्या दवाखान्यासाठी इमर्जन्सीसाठी बाहेरून पैसे घ्यावे लागतात. 2 गोष्टी असतात की हा टेम्पररी आता काय करतोय, त्रास काढतोय, हा इकडे मात्र त्याचा 50 रुपयाचा इन्कम मस्तपैकी चालू आहे आणि तसंच चांगलं लाईफ हा जगतोय, बरोबर. आता काय होतं की असे जवळजवळ 6 महिने 7 महिने निघून जातात. हा 50 रुपये कमवत स्टेबल होतो, पण याचे 50 रुपये घरात खाऊन पिऊन सगळे खर्च होऊन जातात. श्याम काय करतो, स्ट्रगल करतो, त्रास काढतो, अडचणी काढतो, थोडं कर्ज पण होतं त्याला. पण ह्या 6 ते 7 महिन्यामध्ये श्यामची जी तलावापासूनची खालपर्यंतची पाईपलाईन पूर्ण होते. आणि ज्या दिवशी ती पाईपलाईन पूर्ण होते त्या दिवशी त्या नळाला तो कुलूप बसवतो खाली आणि ते नळ एक प्रकारे तो त्याची चावी त्याच्याकडे असते एक प्रकारे. आणि ज्याला पाणी भरायचं आहे मग आता हा काय करतो, इथं बसून नळ चालू करतो, पाणी भरून देतो. सो खाली बसल्या बसल्या तो आता 25-25, 30-30 बादल्या, 50-50 बादल्या सुद्धा एका दिवसात भरायला लागतो. त्यावेळेस राम काय करत असतो, वरतून खाली 10 बादल्या आणत असतो, बरोबर आहे. म्हणजे 5 प्रमाणे तो 50 रुपयाचा नेट स्टेबल इन्कम त्याचा तसाच चालू असतो. पण श्यामने काय केलं, 7 महिने जे स्मार्ट वर्क केलं त्याचा रिझल्ट काय आला की आता श्याम झोपला तरी पैसे चालू आहे. आता श्याम
आजारी पडला तरी पैसे चालू आहे. श्याम अपंग जरी झाला तरी श्यामचे पैसे चालू आहे. आणि किती चालू आहे तर 10 पट जास्त. जेव्हा तो 10 बादल्या मॅन्युअली आणत होता, आता तो 100 बादल्या सुद्धा त्या पाईपलाईनद्वारे भरू शकतो. सो तात्पर्य काय की आपण स्वतःला जर पुश केलं स्मार्ट वर्क करण्यामध्ये तर आपले रिझल्ट हे श्यामसारखे असू शकतात. की ठराविक स्मार्ट वर्क केलं, ठराविक काळामध्ये अडचण वाटते, त्रास होतो, डिफिकल्टीज वाटतात, पण तिथे जर आपण स्वतःला स्मार्ट वर्क वरती पुश केलं तर त्याच्यानंतर एका ठराविक पिरियड नंतर येणारे जे रिझल्ट्स आहे ते आयुष्यभरासाठी काय असतात, चांगले असतात. पण तुम्ही जर हार्डवर्क करून तुम्ही सॅटिस्फाईड असाल की माझा मुलगा पाठांतर करतो, माझा मुलगा ट्युशनला जातो, माझा मुलगा शाळेत जातो, 2-2 अडीच तास होमवर्क करतो, पहाटे 4ला उठून पाठांतर करतो, ह्या त्याच्या हार्डवर्कवरती तुम्ही जर आता सॅटिस्फाईड असाल आणि तुम्हाला ते जर योग्य वाटत असेल, कारण त्याला 90% मार्क मिळत आहे त्या रामसारखे, की त्याला 50 रुपये रोज मिळत आहे आणि ते 50 रुपये कशाला ब्रेक करायचे, हा फ्लो कशाला ब्रेक करायचा त्याचा प्रगतीचा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर कधीतरी त्याच्यासाठी हे काम कठीण होणार आहे. कधीतरी राम आजारी पडला तर त्याला ते 50 रुपये मिळणार नाहीये 4 दिवस, बरोबर आहे. राम जर खरंच अपंग झाला तर त्याला ते 50 रुपये मिळणार नाही आहे. तसं तुमच्या मुलाला जेव्हा 9वी 10वी 11वी 12वी कठीण व्हायला लागेल, म्हणजे तिथं तो आजारी पडेल, तिथं तो अपंग होईल, त्या दिवशी मात्र हे हार्डवर्क त्याला रिझल्ट देऊ शकत नाही. पण श्याम सारखं काम केलं की आतापासून स्मार्ट वर्क कडे जास्त आपण कन्वर्ट झालो आणि स्मार्ट वर्क करण्यावरती आपण जर बिलीफ ठेवला तर हे 9वी 10वी 11वी 12वी तुम्ही आजारी पडू शकत नाही. पडले तरी तुमचा पैसा चालू राहील, म्हणजे तुमचे रिझल्ट्स हे पॉझिटिव्ह वेनीच येतील श्याम सारखे. सो इथे सेल्फ स्टडी करणं म्हणजे तुम्ही स्मार्ट वर्क करताय आणि तुम्ही जर ह्या रॉंग स्टडी मेथड्स यूज करून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही हार्ड वर्क करताय. आणि राम आणि श्याम सारखंच इथे घडणार आहे. तुम्ही हार्ड वर्क करणार तर राम सारखी स्टोरी होणार, तुम्ही स्मार्ट वर्क करणार तर श्याम सारखी स्टोरी होणार. तर चॉईस इज युअर्स. पण आता हे घडत नाही. काय घडत नाही? शाळा शिकवते पण ती इन्फॉर्मेशन मिळते, नॉलेजमध्ये त्याचं कन्व्हर्जन होत नाही. ट्युशनवाले आपण त्यांना तिथे पाठवतो एक्झामचे पर्सेंटेज वाढवण्यासाठी, ते फक्त तेवढी टेम्पररी ड्युटी करतात, टेम्पररी ट्रेनिंग देतात, बरोबर. म्हणजे या दोन्ही ठिकाणी नॉलेज आयुष्याच्या यशासाठी जे मिळालं पाहिजे ते काय मिळालेलं नाही आहे. बरं, त्याच्यासाठी आता त्याला काहीतरी रिकवर करण्यासाठी मुलाची तरी अभ्यासाची सिस्टम मेथड घरात काहीतरी प्रॉपर असली पाहिजे. आपण बघितलं ते पण नाही आहे. तो घरी पण अभ्यास चुकीच्या पद्धतीने करतोय आणि त्याचे रिझल्ट टेम्पररी रिझल्ट मिळतात पण परमनंट रिझल्ट त्याचे येणार नाहीये. मग आता हे जे घडतंय याला जबाबदार कोण? तुमचा मुलगा की तुमची शाळा की तुमची ट्युशन की तुम्ही स्वतः? तर आम्ही असं सांगतो की हे सगळं घडायला जबाबदार फक्त पॅरेंट्स आहेत, बरोबर. कारण पॅरेंट्सला इन्व्हॉल्वमेंट द्यायची नाहीये मुलाच्या आयुष्यामध्ये. लक्षात आलं? पॅरेंट्सचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही शाळा देऊ, 50,000 नाही 80,000 रुपये फी भरू त्या शाळेची, शाळा चांगली देऊ, आमच्याकडे टाइम नाही किंवा आम्ही त्याचे प्रॉब्लेम समजून घ्यायला आमच्याकडे वेळ नाही ना आम्ही ते डेडिकेशन पण द्यायला तयार नाही. ट्युशन क्लास पर्सेंटेज वाढतायत ना, आम्हाला बाकी काही नको. तो किती हार्डवर्क करतोय, किती स्मार्ट वर्क करतोय या गोष्टीकडे मला बघायचं पण नाहीये, बरोबर. बरं, सगळे जगातले 1.5 करोड विद्यार्थी, 2 करोड महाराष्ट्रातले विद्यार्थी पाठांतर करतात, क्लासला जातात, होमवर्क करतात, शाळेत जातात. आपला मुलगा पण तेच करतो, त्याच्यातच आपलं सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे मेंढराचा कळप जिकडे चाललाय, माझा पण मेंढरू त्या कळपात चाललाय, वेगळं काही करत नाहीये, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, चाललंय ते योग्य चाललेलं आहे, बरोबर. पालकांचा प्रॉब्लेम काय माहिती का, की पालक स्वप्न बघतात मुलासाठी, है ना. पॅरेंट्स स्वप्न बघतात पण ते पूर्ण करण्याची जबाबदारी यांच्यावर सोडतात, शाळेवर आणि ट्युशनवर आणि त्या मुलावर, तीन लोकांवर सोडून देतात. स्वप्न कोण बघतं? मी बघतो, मला काय करायचंय. आणि जबाबदारी कोणावर टाकतो? कपिल सरांवर टाकतो. माझं स्वप्न तुम्ही पूर्ण करा, माझं स्वप्न तुम्ही पूर्ण करा. मी स्वप्न बघतो, मला 10 ब्रँचेस हँडल करायचे आहेत. जबाबदारी कोणावर टाकतो? तुमच्यावर टाकतो. जमेल का? आणि मग ते स्वप्न पूर्ण होत नाही, कारण स्वप्न मी बघायचं, जबाबदारी दुसऱ्यावर टाकायची, दुसऱ्याला ते स्वप्न पूर्ण करण्याची काही घेणं देणं नाही. कशाला ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ते कशाला घेतील? त्यांचा काय संबंध आहे, बरोबर. मग ते स्वप्न पूर्ण होत नाही आणि मग ते स्वप्न पूर्ण नाही झालं का मग नंतर पालक रडत बसतात.
की आम्ही मुलासाठी एवढं स्वप्न बघितलं, आम्ही मुलाला एवढं प्रोव्हाइड केलं, आम्ही मुलाला हे दिलं, आम्ही मुलांना ते दिलं, पण आमच्या मुलांना ते करता नाही आलं, आमच्या मुलांना ते घेता नाही आलं. तो बघा गरिबाचा मुलगा IAS झाला, आम्ही इकडं मुलाला लाख लाख रुपयाची ट्युशन्स लावल्या, आम्ही मुलाला 80,000 रुपयाची शाळा दिली, पण आमचे मुलं 60%च्या पुढं पण गेलं नाही. पण तुम्ही हे शोधत नाही, तो गरिबाचा मुलगा IAS झाला तर तो का IAS झाला, असे काय फॅक्टर्स होते, असं काय बदललं, असं काय त्याच्या आयुष्यामध्ये एज्युकेशनल लाईफमध्ये वेगळं होतं की जे तुम्ही तुमच्या मुलाच्या लाईफमध्ये नाही आणू शकले. म्हणजे स्वप्न बघून दुसऱ्यावर सोडणं, कारण ते जरी गरीब असले, त्याचे आईवडील जरी गरीब असले, तर त्या मुलासाठी त्यांनी जे स्वप्न बघितलं किंवा त्या मुलाने जे स्वप्न बघितलं ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने एका दिशेने प्रयत्न केले. फॅमिलीनी पण त्या डायरेक्शननी प्रयत्न केले आणि त्या मुलांनी पण त्या डायरेक्शननी प्रयत्न केले आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते स्वतः झटले, त्यांनी स्वतः डेडिकेशन दिलं, त्यांनी स्वतः एफर्ट्स टाकले आणि म्हणून त्या मुलाचं आणि पालकांचं स्वप्न पूर्ण झालं. इथे ते होत नाही. पालक स्वप्न बघतात, जबाबदारी दुसऱ्यावरती टाकतात, मुलावरती टाकतात, ते स्वप्न कधी पूर्ण होत नाही. मग आता आपले स्वप्न पूर्ण होत न होण्याचे आणखी 2-3 गोष्टी काय आहेत कारण? कारण आपली ड्युटीज आपल्याला माहित नाहीये. म्हणजे पालकांनी काय करायचं आहे, जर मुलासाठी स्वप्न बघितलं तर ते पूर्ण करण्यासाठी मी ॲज अ पालक, ॲज अ पॅरेंट मी काय केलं पाहिजे, मला माझ्या ड्युटीज माहित नाही. त्याच्यासाठी पण एक छोटीशी स्टोरी आहे. एक आहे ना, हिऱ्याचा व्यापारी असतो. हा व्यापारी ना त्याचे हिरे विकण्यासाठी दिल्ली टू मुंबई काय नेहमी प्रवास करत असतो ट्रेननी. सो एक चोर असतो, तो त्याच्यावर लक्ष ठेवून असतो. त्याला माहित असतं हा बरोबर अमक्या शुक्रवारी काय करतो, दिल्लीवरून ते त्याचे सगळे ते हिरे बिरे घेतो आणि मुंबईला अमक्या ठिकाणी विकायला जातो आणि अमक्या ट्रेननी त्याचा प्रवास असतो, असं सगळं ऑब्झर्वेशन करून ठेवतो. सो दिल्लीवरून हा व्यापारी काय करतो, नेहमीप्रमाणे हिरे घेऊन ट्रेनमध्ये रात्रीची ट्रेन पकडतो रिझर्वेशन. हा बरोबर चोर जो असतो तो बरोबर त्याच्या सीटच्या बाजूला जाऊन बसतो. आता हा त्याच्याशी गप्पा टप्पा करतो, सगळं बघतो, याचे कुठं काय ठेवलेलं आहे काय नाही सगळ्या गोष्टी बघतो. पण हा व्यापारी खूप हुशार असतो. या व्यापाऱ्याला कळतं की हा माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि याला माझ्याकडचे हिरे काय करायचे, चोरी करायचे. मग तो पण हुशार असतो. आता चोर काय करतो माहिती का, त्याला रात्री जागायचं असतं कारण त्याला चोरी करायची असते. रात्री हा झोपणार आहे व्यापारी गाडीमध्ये, त्याला माहिती ना. मग व्यापारी झोपायच्या अगोदर हा चोर झोप काढून घेतो, स्वतः झोपून घेतो कारण रात्री जागायचं आहे आणि रात्री हा व्यापारी झोपणार आहे तेव्हा याला चोरी करायची. पण व्यापारी काय करतो, त्याला कळालेलं असतं हा चोर आहे. व्यापारी काय करतो, त्याच्या बॅग मधले जे हिरे असतात ते हिरे काढतो आणि चोर जेव्हा झोपलेला असतो त्याच्याच खिशात टाकतो, कोणाच्या चोराच्याच खिशात टाकतो आणि मस्त झोपून घेतो. आता व्यापारी झोपला तर चोर उठतो, याचं सगळं चेक करायला सुरुवात करतो, याचे खिसे असेल काय असेल बॅग असेल हे ते. त्याला काही हिरे सापडत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी मुंबईला येते, उतरतात. त्याला कळतं की व्यापाऱ्याने काहीतरी आपल्या बरोबर गेम केलेली आहे, बरोबर. तेवढा तो हुशार असतो. मग तो व्यापाऱ्याला म्हणतो, बघ भाऊ तुला कळलंय मी चोर आहे, मला पण समजलंय की तुला समजलंय मी चोर आहे, मी आयुष्यात चोरी सोडून देईल, फक्त तू एवढंच सांग हिरे कुठे लपव, बरोबर. मग तो व्यापारी त्याच्या खिशात हात टाकतो चोराच्या आणि त्याच्याच खिशातून ती हिरे काढतो. समज म्हणजे काही गोष्टींचा शोध जेव्हा आपण बाहेर घेत असतो त्या गोष्टी आपल्याकडे असतात याची आपल्याला जाणीव पण नसते. तसं पालकांचं झालेलं असतं. मुलाचं आयुष्य घडवणं आपल्या हातात आहे, मुलाची अभ्यासाची प्रॉपर सिस्टम बनवणं आपल्या हातात आहे. मुलाच्या स्कूलमध्ये काही चुकीच्या वेळी त्याला डिलिव्हर्ड होत असतील तर ते रिपेअर करणं आपल्या हातात आहे. ओपन डेज होतात है ना, कशाला बोलवतात पालकांना ओपन डेजला, किंवा पॅरेंट्स मीटिंग होतात, कशाला बोलवते शाळा की तुम्ही तुमचे ओपिनियन द्या. तुमच्या मुलाला जी काही आमच्याकडनं सामग्री मिळते, कंटेंट मिळतोय, ज्या पद्धतीने आम्ही त्यांना शिकवतोय घडवतोय, तर त्यामध्ये पालकांचं कॉन्ट्रीब्युशन असावं, त्यांचं गिव्ह अँड टेक असावं, त्यांची इन्व्हॉल्वमेंट असावी, पालकांकडनं 4 सजेशन यावे, पालकांनी 4 चांगल्या गोष्टींना ॲप्रिशिएट करावं शाळेच्या, पालकांनी 4 चुकीच्या गोष्टींना चुकीचं म्हणावं आणि त्या बदलाव्या, म्हणून या पालकांना बोलवलं जातं. तर तिथे पालक मीटिंगला जायला पण आम्हाला वेळ नाही. तिथं कोण जातं, आई जाते. वडिलांना कधी टाईम नाही. म्हणजे आई जाते, आई बिचारी गृहिणी आहे, कदाचित भरपूर लेडीजचं शिक्षण पण तेवढं नाही आहे, तिथं जाऊन ते काय ओपिनियन देणार, बरोबर. म्हणजे या शाळेला चुकतंय की बरोबर आहे ते सांगायला आपल्याला टाइम नाही.
क्लासेसमध्ये मी मुलाला पाठवतोय, ते माझ्या मुलाला कन्सेप्ट क्लिअर करतायत की नाही करत आहे, या शाळेने दिलेली इन्फॉर्मेशनचं रूपांतर ते नॉलेजमध्ये करतायत की नाही करत आहे, की फक्त त्याचे मार्कच वाढवताय, की फक्त त्याला ट्रेनिंग देत आहे, हे सगळं बघायला मला वेळ नाही. हे सगळं मी करू शकतो. ती हिऱ्यांची पिशवी माझ्याकडेच असते, पण लोकांकडे जाऊन शोधतो, यांच्या भरोशावरती टाकतो मुलांना. हा पालकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला एक चिलिंगची पण गोष्ट माहिती आहे ना. एक कुंभार जेव्हा माती त्याच्याकडे असते, माती पडलेली आहे, तो सुरुवातीला एक चिलिंग बनवत असतो है ना. चिलिंग बनवत असतो त्यावेळेस ते एक मातीचं परीक्षा, आपण काय म्हणूया त्याला, ऑटोबायोग्राफी म्हणू त्याला है ना, की तिचं म्हणणं, नातीचं म्हणणं, की तिची जेव्हा चिलिंग बनत असते तेव्हा ती दुःखी असते. का दुःखी असते? कारण तिला माहित असतं की बाबा इथून चिलिंग बनणार आहे. आता ते चिलिंग बनणार आहे, त्याच्यात तंबाखू घालून ते पेटवणार म्हणजे ते गरम होणार, म्हणजे मला त्रास होणार. बरं, मला त्रास होणार म्हणजे ही चिलिंग कोणीतरी ओढणार, म्हणजे हे व्यसन कोणाला तरी लागणार, त्याचं लाईफ पण बर्बाद होणार. सो माझं आयुष्य, माझं स्वतःचं पण त्रासदायक आणि माझ्यामुळे दुसऱ्यांचं पण लाईफ काय होतंय, स्पॉइल होतंय, होणार आहे, हा विचार करून तिला दुःख होत असतं. पण अचानक एक दुसरा व्यापारी येतो आणि तो त्याला सांगतो, अरे मला 4 रांजण बनवून पाहिजे आणि खूप अर्जंट पाहिजे. सो तुझं काय काम असेल ते बाजूला ठेव आणि मला 4 रांजण बनवून दे, प्यायच्या पाण्याचे रांजण बनवून दे. मला ना माझे वडील वारले, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना आणि लोकांना पाणी पाजण्यासाठी ते पब्लिक प्लेसवरती मला ते ठेवायचे आहेत. ते गार पाणी लोकांना मिळालं पाहिजे. माझ्या वडिलांना त्यांचे आशीर्वाद लागतील, पण मला हे वडिलांच्या 13व्याच्या दिवशी तिथे ठेवायचे आहेत. तू मला अर्जंट बेसिसवरती ते तयार करून दे. 2 पैसे एक्स्ट्रा घे, तुझ्या हातातलं काम बाजूला ठेव, पण मला रांजण बनवून दे. 2 पैसे एक्स्ट्रा मिळणार असतात. ही चिलिंग नंतर बनवून देऊ शकतो तो, त्याला वेळ असतो त्या ऑर्डरला. म्हणून कुंभार काय करतो, आता त्याच मातीचे रांजण बनवतो. आता ही रांजण बनवायला लागल्यानंतर ती माती एवढी खुश होते. का खुश होते? कारण आता या रांजणामध्ये पाणी राहणार, शीतलता राहणार, थंड राहणार है ना. आणि ह्या रांजणातलं पाणी पिऊन तहानलेल्याला एक नवीन जीवन मिळेल, पक्ष्यांना नवीन जीवन मिळणार, बरोबर है ना. सो तिच्या मार्फत खूप काही चांगल्या गोष्टी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये घडतील, दुसऱ्यांची तहान भागवली जाईल. म्हणजे तिचा वापर हा लोकांच्या समाधानासाठी आणि शांततेसाठी आणि तृप्ततेसाठी होणार आहे, हे विचार करून ती आता खूप आनंदी होते. या ठिकाणी मुलांचं आयुष्य घडवत असताना हे पालक म्हणजे काय असतात, कुंभार असतात. आपल्या मुलाची चिलिंग बनवायची की आपल्या मुलाचं रांजण घडवायचं हे तुमच्या हातात असतं. पण पुन्हा सांगतो की यांच्यावरती सोडतो, तुम्ही चिलिंग बनवा नाही तर तुम्ही रांजण बनवा, बरोबर. पण तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये हे बदल घडवून आणणारे असतात, पण तुम्ही ते कर्तव्य तुम्हाला करता. इव्हन आपण त्यांचं काय घडवतोय, त्या मातीपासून आपलं काय घडणार आहे याचा पण विचार तुम्ही करत नाही. फक्त सत्य परिस्थितीप्रमाणे तुम्ही फक्त काम करत जातात. एखाद्याची चिलिंग बनते, एखाद्याचं रांजण बनतो, हा फरक पडतो. पण जर आधीपासूनच मी ठरवलं की या मातीचा मला रांजणच बनवायचं आहे, तर चिलिंग बनवायचा प्रश्नच येत नाही, बरोबर. सो इथे तुम्हाला त्या कुंभारासारखं काम करावं लागणार आहे. आणि मग हे सगळं करण्याचं, या गोष्टी सांगतोय, पण ह्या गोष्टी जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या असतील, म्हणजे पॅरेंटिंग मध्ये तुम्हाला पालकत्व करत असताना तुम्हाला जर ह्या गोष्टीप्रमाणे घडावं, या चोराच्या गोष्टीप्रमाणे तुमच्याकडे जे आहे ते तुमच्या मुलाला डिलिव्हर्ड व्हावं, ह्या चिलिमीच्या स्टोरीमधून तुमच्या मुलाच्या या मातीचं रांजण बनावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही मुद्द्यांवरती स्वतःचं स्कॅनिंग केलं पाहिजे, स्वतःचं ॲनालिसिस केलं पाहिजे. आणि ते ॲनालिसिस जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर ते काय असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पालक मुलांचे प्रॉब्लेम समजून घेत नाही आणि ते सॉर्ट आउट करण्यासाठी पालक प्रयत्न करत नाही. जर एक मुलाच्या एज्युकेशनल लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर काय होईल, आणि मुलाच्या एज्युकेशनल लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर काय होईल, रिझल्ट काय येईल, त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपला मुंबई ते नागपूरचा प्रवास. ओके, 2 प्रकारे रस्त्याने जर प्रवास करायचा असेल तर त्याला 2 ऑप्शन आहे. एक जुना रस्ता आहे पूर्वीचा, तो औरंगाबाद, जालना असं सिटीतून जाऊन नागपूरपर्यंत पोहोचतो. त्याचा डिस्टन्स मुंबईपासून 750 किलोमीटर आहे. आणि आता समृद्धी हायवे झाला, त्याचंही डिस्टन्स मुंबईपासून नागपूरपर्यंत 750 किलोमीटर आहे. दोन्हीचं अंतर, दोन्ही मार्गाने गेले तर अंतर तेवढंच आहे. बट सर, जर तुम्ही जुन्या रस्त्याने गेलात तर तुम्हाला 14 तास लागतात, आणि जर तुम्ही नवीन रस्त्याने गेले तर तुम्हाला 8 तास लागतात. का असं होतं? अंतर जर तेवढंच आहे
तर एवढा टायमिंगचा डिफरन्स काय, रिझल्टमध्ये एवढा मोठा गॅप का? इकडे 8 तासात रिझल्ट येतो, तिकडे 14 तासात रिझल्ट येतो, 15 तासात रिझल्ट येतो. कारण खूप सोप्या सोप्या बेसिक गोष्टी आहेत की जुन्या रस्त्यावरती तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर जुन्या रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे, तो रस्ता जुना आहे, तो रस्ता छोटा आहे, ब्रॉडनेस कमी आहे त्याची, 2 लेनचाच रस्ता आहे, बरोबर. तो शहरातून गावातून पास होतो, तिथली ट्रॅफिक फेस करावी लागते, ट्रॅफिक असणार, पब्लिक प्लेसेस असणार, शाळा येणार रस्त्यामध्ये, तर तिथे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर्स आहेत, बरोबर. या जुन्या रस्त्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी घाट लागतात, घाटामध्ये तुमची गाडी चांगली असून पण तुम्ही स्पीड नाही चालवू शकत, बरोबर. अनेक फॅक्टर्स असे आहेत, सिग्नल्स लागतात, ट्रॅफिक लागते, सिग्नल लागतात, सिग्नलवरती वेळ जातो. सो तुम्ही काउंट केले तर एक 5-10 गोष्टी अशा असतील की तुमच्या लक्षात येईल की जुन्या हायवेवरून गेल्यामुळे ह्या 10 गोष्टींमुळे पोहोचायला 14 तास लागतात. पण तुम्ही सायमल्टेनियसली तुम्ही जर नवीन रस्त्याचा विचार केला तर तुमचे ज्या 10 गोष्टी ज्याच्यामुळे तुम्हाला वेळ लागतोय पोहोचायला, त्या 10च्या 10 गोष्टी नवीन हायवेला सॉल्व्ह झालेल्या आहेत. ते प्रॉब्लेम ना तिथे खड्डे आहेत, ना तिथे स्पीड ब्रेकर आहेत, ना तो रस्ता कोणत्या गावातून सिटीतून जातो म्हणजे तिथे ट्रॅफिकचा काही कन्सर्न नाही आहे, ना तिथे काही सिग्नल सिस्टम आहे त्या रस्त्यावरती, कोणतंच गोष्ट ऑब्स्टॅकल नाही आहे त्या रस्त्यावरती. आणि ज्या ऑब्स्टॅकलमुळे 14 तास जुन्या रस्त्यावरून त्याच अंतरासाठी लागतात, त्याच अंतरासाठी नवीन रस्त्यावर एकही प्रॉब्लेम नसल्यामुळे तुम्ही 8 तासात पोहोचतात. जर विचार करा की जर आपल्या मुलाच्या रस्त्यावर असलेले एक एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले तर त्याचा पण प्रवास काय होईल? नवीन नागपूर हायवे सारखा, समृद्धी हायवे सारखा इफिशियंट आणि रिझल्ट ओरिएंटेड आणि कमी वेळात सक्सेसफुल तो होईल की नाही होईल? पण जर एक प्रॉब्लेम शोधतच नाही ना आपण. इलॉन मस्क सारखे लोक जे खूप यशस्वी झालेले, ट्रिमेंडस सक्सेसफुल झालेले, ते का सक्सेसफुल झाले सर? त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमवरती इमिजिएट बेसिसवरती काम केलेले, अगदी इमिजिएट बेसिसवरती. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर टेस्ला ज्यावेळेस इलॉन मस्कने विकत घेतली, त्यांच्या इलेक्ट्रिक कार आल्या तर त्या चार्ज करण्यासाठी इलॉन मस्कने टेस्लाचे तिथे फॉरेनमध्ये चार्जिंग स्टेशन्स आहेत. सो चार्जिंग स्टेशन्स मध्ये काय व्हायचं की लोक जायचे, गाडी चार्जिंगला लावायचे आणि चहा नाश्त्याला जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचे. इकडे गाडी फुल चार्ज होऊन जायची, पण हे लोक कुठे असायचे? हॉटेलमध्ये असायचे. सो असाच एक व्यक्ती गाडी त्याची चार्ज करायला गेला त्या चार्जिंग स्टेशनवरती आणि त्यांनी बघितलं की 10 पॉईंट चार्जिंगचे होते, 10च्या 10 ठिकाणी गाड्या चार्जिंगला उभ्या होत्या. त्यापैकी जवळजवळ 6 ते 7 गाड्या फुल चार्ज झालेल्या होत्या, पण त्यांचे मालक त्या ठिकाणी अवेलेबल नव्हते. ते बाजूच्या कॅन्टीन मध्ये, टी स्टॉल वरती, कुठेतरी हॉटेलमध्ये नाश्ता पाणी किंवा इतर ठिकाणी कुठेतरी गेलेले होते. हा माणूस गाडी बाकीच्या चार्ज झालेला असताना पण जवळजवळ अर्धा तास वेटिंगला उभा राहिला आणि त्यांनी त्या फ्रस्ट्रेशन मध्ये इलॉन मस्कच्या कंपनीच्या सीईओला आणि इलॉन मस्कला ट्वीट केलं की हा काय मूर्खपणा आहे, व्हॉट इज दिस इडियटिझम, की तुमच्या गाड्या चार्ज झाल्यानंतर पण चार्जिंग स्टेशनला अर्ध्या तासापासून उभ्या आहेत. सो ज्याला चार्जिंगची गरज आहे, ज्याला वेळेची व्हॅल्यू नाहीये, ज्याला वेळेची व्हॅल्यू आहे, त्यांनी का म्हणून तुमची कार वापरायची? कारण जर असं असेल तर त्यांनी ती काय ट्रीट केलं आणि इलॉन मस्कनी पुढच्या 5व्या मिनिटामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग कॉल केली कंपनीमध्ये, पुढच्या 5व्या मिनिटाला. आणि ते जे काही मोठे मोठे त्यांचे अधिकारी सिनियर एकत्र केल्यानंतर त्या मीटिंग मध्ये असा वे आउट ठरला की तिथे त्यांनी टायमर बसवले. एक गाडी चार्ज करण्यासाठी फॉर एक्झाम्पल 15 मिनिटं लागतात. सो आफ्टर 15 मिनिट्स जेवढे मिनिटं ती गाडी एक्स्ट्रा तिथं उभी राहील चार्जिंग स्टेशनवर, तर प्रत्येक मिनिटावाईज त्याला चार्ज लागेल. कळलं? म्हणजे 15 मिनिटात चार्जिंग होते तर त्यांना कॅल्क्युलेशन होतं, फुल चार्ज होते. सो 16व्या मिनिटाला जर ती गाडी तिथं उभी असेल तर व्हॉटेवर त्याला 500-1000 रुपये जे काही त्यांच्या डॉलर करन्सीमध्ये असेल तर त्यांनी त्याला फाईन लावला. 10व्या मिनिटाला हे सगळं पब्लिश झालं. तिथं सगळी टेक्नॉलॉजी सिस्टम अपडेटेड आहे, फटाफट लगेच मेसेज जातात. सो जेवढे युजर होते त्यांचे टेस्लाचे, तेवढ्यांना 10व्या मिनिटाला मेसेज गेला की ह्या मिनिटानंतर जी गाडी 16व्या मिनिटाला तिथं उभी असेल तर तिला फाईन बसेल. म्हणजे पुढच्या 15 मिनिटात सिस्टम काय झाली? क्लिअर झाली, अपडेट झाली. सो सांगायचं तात्पर्य कसं, एका ट्विटला एवढं इम्पॉर्टन्स दिलं गेलं, ती समस्या झाली होती, प्रॉब्लेम होता तो. आता तो प्रॉब्लेमवर जर त्याने फोकसच केला नसता तर असे किती लोक झाले असतील की त्यांनी गाड्या विकल्या असत्या. सीएनजी पंप आहे, सीएनजी गाड्या का विकल्या जातात माहिती? लोक सीएनजी का नाही वापरत? आता तुम्ही सगळे, आपण गाडी घेऊन गेलो होतो, तुम्ही अनुभव घेतले. एक तर त्याची टाकी छोटी असते सीएनजीची, वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी थांबावं लागतं. इव्हन तुम्ही होते
रात्री 3 वाजेपर्यंत आपल्याला थांबावं लागलं. आम्ही कंटिन्यू रत्नागिरीला असताना रोज रात्री 3 वाजायचे आम्हाला. हे सगळं दिवसभरचं काम झालं का तिकडे गाडी लाईनला लावून द्यायची, तिथं बसायचं, मच्छर चावताय हे चावताय तिथं, कारण गॅस भरल्याशिवाय दुसऱ्या दिवशी आपण कसं करणार, पेट्रोल आपल्याला परवडणार नाही. 3-3 वाजेपर्यंत. आता माझी स्वतःची गाडी असती तर मी तर अजिबात सीएनजी गाडी वापरली नसती. मी म्हटलं असतो डिझेल गाडी घ्या बाबा, कुठे पटकन थांबा, डिझेल भरा आणि निघा, कोण टाइमपास करत बसेल. येतं लक्षामध्ये. सो तसं जर इलॉन मस्कनी या प्रॉब्लेमवरती विदिन अ मिनिट जर ऍक्शन घेतली नसती तर त्यांच्या टेस्लाच्या कार इलेक्ट्रिक कार कोणी वापरल्या नसत्या, लोकांनी विकून टाकल्या असत्या, टाइम जातो म्हणून, बरोबर आहे. पण ती ऍक्शन घेतली, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणजे म्हणून आजही टेस्ला वर्ल्ड्स बेस्ट कंपनी आहे, बरोबर आहे. सो सांगायचं तात्पर्य असं की हे लोक एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रॉब्लेम काउंट करतात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वतःला डेडिकेट करतात. इथं तर आपल्या मुलाचं फ्युचर आहे, आपल्या मुलाचं भविष्य आहे, त्याचं आयुष्य आहे, त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या 4 लोकांचं आयुष्य आहे, बरोबर आहे की नाही. मुलगी असेल तर तिचं पुढचं लाईफ कसं आहे, काय, कोणत्या घरी जाते, कोणते लोक भेटतात, हे न्यूज वगैरे आपण सगळं ऐकतो. पुढचं कोणी कोणाला प्रेडिक्टेबल काहीच नाही आहे. पण तुम्ही ह्या मुलांना जर सेल्फ इंडिपेंडेंट बनवायचं असेल, त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या गरजा त्यांच्या हिमतीवरती तुम्हाला करून द्यायच्या असतील पूर्ण, तर तुम्हाला त्यांचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करावे लागतील. नेमके प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यासाठी त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या एज्युकेशन सिस्टममध्ये इन्व्हॉल्वमेंट द्यावी लागेल. त्यांची स्कूल कशी काम करते, त्यांचे क्लासेस कशी काम करतात, माझ्या मुलाची अभ्यासाची योग्य पद्धत आहे का नाही, का तो चुकीच्या वेळी अभ्यास करतोय, जर चुकीच्या वेळी अभ्यास करत असेल तर त्याची प्रॉपर अभ्यासाची सिस्टम काय असली पाहिजे, कोणत्या मेथडने त्यांनी केलं पाहिजे, ते करण्यासाठी मी त्याला काय मदत करू शकतो, ते करण्यासाठी त्याला काय अडचणी येत आहे, ते होत नाही म्हणून त्याचे काय काय प्रॉब्लेम होत आहे, त्याला कोणते कोणते विषय अवघड जात आहे, ते विषय का अवघड जात आहे, तो पाठांतर करतो तर त्याला लिहिता का येत नाही, त्याचा अभ्यासातला इंटरेस्ट का निघून गेला, त्याला कॉन्सन्ट्रेशन का होत नाही, कन्सिस्टंटली तो स्वतःहून अभ्यास का करत नाही. ट्रिमेंडस प्रॉब्लेम्स आहेत. किती प्रॉब्लेम तुम्ही शोधले आणि किती प्रॉब्लेम वरती तुम्ही सोल्युशन मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत बसले आणि किती प्रॉब्लेम वरती तुम्ही सोल्युशन मिळवलं सक्सेसफुली आणि किती प्रॉब्लेम त्यांना त्यांच्या आयुष्यात सॉल्व्ह करून दिले, तुम्ही सांगा. तर ही प्रोसेसच झालेली नाहीये आणि मी फक्त ह्याच गोष्टींवरती डिपेंडंट राहतो की हा शाळा आहे, हा ट्युशन आहे, हा मुलगा करतोय, काय करतोय, शाळा काय करते, ट्युशन काय करते, मुलगा काय करतो, हे बघणार कोण? मी नाही बघणार तर कोण बघणार? हा आपला प्रॉब्लेम होतो, बरोबर. त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण हेल्प करत नाही, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करत नाही. आपण त्याच्याऐवजी काय करतो, पैसा खर्च करायला रेडी, बरोबर. पण चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. चुकीच्या ठिकाणी काय, तर मला त्रास नाही होत ना, मग ते मी करतो. शाळेत पाठवायला मला काही त्रास आहे का? शाळेची फी भरली, ती शाळा 6 तास त्याला शिकवते, तुमची ड्युटी संपली, बरोबर. घरी अभ्यास मी घ्यायला पाहिजे, त्याची घरातल्या अभ्यासाची पद्धत चुकीची का बरोबर ते बघितलं पाहिजे, चुकीची असेल तर बरोबर करण्यावरती काम केलं पाहिजे, हे नाही करत मी. त्याच्याऐवजी काय करतो, मी क्लासेसला पाठवतो, पैसे भरतो, इन्व्हेस्ट करतो त्याच्यावरती, क्लासेसला पाठवतो, बरोबर आहे. म्हणजे मी करतो इन्व्हेस्टमेंट त्याच्या प्रगतीसाठी, पण कुठे इन्व्हेस्टमेंट करतो, जिथं मला काही त्रास होणार नाहीये, जिथं माझ्या डेडिकेशनची गरज नाहीये, जिथं मला इन्व्हॉल्वमेंट द्यावी लागणार नाही, तिथं मी पैसा खर्च करतो. चुकीच्या वेळेला चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. काय असताना की पावसाचा थेंब झाडाच्या पानावर पडला, काय असतो, दवबिंदू तयार होतो. तोच पावसाचा थेंब मातीत पडला तर त्याचा चिखल तयार होतो, आणि तोच पावसाचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो, बरोबर. सो तुम्हाला त्याचं आयुष्य मोत्यासारखं घडवण्यासाठी तो पावसाचा थेंब हा शिंपल्यातच पडला पाहिजे. तो पानावरती किंवा जमिनीवरती पडला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि ते शिंपलं शोधून त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, पण ते पण आपण करत नाही. इथे एखादा सीझन, आता आंब्याचा सीझन आहे ना, एप्रिल मे काय असतो, आंब्याचा सीझन असतो. एखादा फळ विक्रेता आहे, सफरचंदचा बिझनेस करतोय, फळांचा बिझनेस करतोय, सगळे फळं विकतो, पण त्यांनी एप्रिल मे जून महिन्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कोणत्या फळावर केली पाहिजे, कोणता माल त्यांनी आणला पाहिजे, सफरचंद आणले पाहिजे जास्त की आंबे आणले पाहिजे, काय जास्त विकलं जाईल? आंबे. आंब्याच्या सीझन मध्ये आंबे विकले जातील. म्हणजे त्यांनी इन्व्हेस्टमेंट कशावर केली पाहिजे जास्त, तर आंब्यांवरती केली पाहिजे. पण तो जर वर्षभर जे सफरचंद विकतोय त्या सफरचंदांवरतीच इन्व्हेस्टमेंट करत असेल आणि तो आंबे जर विकायला आणतच नसेल तर त्याची प्रगती होईल का? नाही होणार ना.
बिकॉज त्यांनी आंब्यांवर इन्व्हेस्टमेंट केली तर आंब्यांमध्ये तो जास्त प्रॉफिट काढू शकतो. 3-4 महिन्याचा सीझन आहे, जास्त डिमांड आहे, भाव असतो, आपल्याला कमी किमतीत मिळतात, जास्त भावात विकले जातात. सफरचंदात जर 10 रुपये किलो मागे मिळवणार असेल तर आंब्यामध्ये 30 रुपये मिळवू शकतो. ही कॅल्क्युलेशन माहीत असताना पण तो जर चुकीच्या ठिकाणी सफरचंदांवरती इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ती चुकीची इन्व्हेस्टमेंट त्याची प्रगती करू शकत नाही. तसं मुलासाठी पण फक्त मला शिक्षण द्यायचं आहे, त्याला डिग्री द्यायची आहे, त्याला या वर्षातून पुढच्या वर्गात पास करायचं आहे, त्याला फक्त पर्सेंटेज मिळवून द्यायचे आहे म्हणून तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या मुलाची प्रगती आयुष्यात तो सक्सेसफुल कधी होऊ शकत नाही. तुम्ही करताय इन्व्हेस्टमेंट पण चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करताय आणि त्याचे रिझल्ट त्याचे बदलणार नाही. इवन दो आपण त्याच्या बारशाला किती खर्च केला, आपण त्याच्या 5व्या वाढदिवसाला किती खर्च केला, आपण त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला किती खर्च करतो, आपण मुलांना किंवा फॅमिलीला पिकनिकला नेतो तिथं किती खर्च करतो, आपण वर्षभरातून किती वेळेस हॉटेलला जातो, बरोबर आहे. आपण या सगळ्या गोष्टी जर त्याचं पहिलीपासूनचं शिक्षण सुरू झालेलं आहे आणि तो जर 6वीला आहे तर या 6 वर्षातल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एका कागदावरती लिहा. तुम्ही एका वर्षात एकदाच पिकनिकला गेले, जवळपास गेले, किती खर्च होत असेल. अगदी तुम्ही समजा 50-100 किलोमीटरवर एकाच दिवसाच्या पिकनिकला गेले, किती खर्च होत असेल. गाडीचं पेट्रोल पासून तिथं खाणं पिणं खर्च 4-5 हजार होत असेल. 3-4 लोक जर गेले तर एका दिवसात होत असेल ना, खायला प्यायला, बरोबर, खायला प्यायला फिरायला हिंडायला कुठे. अशी प्रत्येक वर्षी एक पिकनिक गुणिले 6 पिकनिक 6 वर्षाच्या. प्रत्येक वर्षी आपल्या घरात होणारे वाढदिवस गुणिले 6, बरोबर. प्रत्येक वर्षी दिवाळीचे कपडे सगळ्यांचे गुणिले 6, प्रत्येक वर्षी दिवाळीचे फटाके गुणिले 6. सर लाखोनी आपण तो खर्च केला. आमचं म्हणणं काय, खर्च करू नका, या गोष्टी आवश्यक आहे आयुष्यामध्ये, केल्याच पाहिजे. पण ज्यावेळेस त्याला एखादा चांगला प्लॅटफॉर्म एज्युकेशन मध्ये द्यायचा वेळ असते ना, त्यावेळेस पॅरेंट्स काय म्हणतात, आमची आर्थिक कॅपॅसिटी नाही, आम्ही हे करू शकत नाही. का नाही करू शकत? करावंच लागेल, कारण तुम्ही हे सगळं करता. या सगळ्या गोष्टी करून त्याचं आयुष्य घडणार आहे का? मग का करता? त्याचं आयुष्य कशामुळे घडणार आहे? तर त्याला त्याच्या एज्युकेशन मध्ये बूस्ट करण्यासाठी जे काही करावं लागेल ते केलं, त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचं फ्युचर घडणार आहे. तुमच्यासाठी प्रत्येक वर्षीची पिकनिक इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासाठी प्रत्येक वर्षी हॉटेलला जाणं इम्पॉर्टंट आहे, तुमच्यासाठी प्रत्येक वर्षीचे दिवाळीचे फटाके इम्पॉर्टंट आहे, दिवाळीचे कपडे इम्पॉर्टंट आहे, त्याचा वाढदिवस इम्पॉर्टंट आहे, त्याच्या मित्रांचे वाढदिवस इम्पॉर्टंट आहे, तुमच्या रिलेटिव्हचे लग्न कार्य इम्पॉर्टंट आहे, की त्याचं भविष्य इम्पॉर्टंट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपण खर्च करू शकतो. तुम्ही आजपर्यंत तुमच्या मुलाला बियॉन्ड द लिमिट जाऊन, आज जगामध्ये एवढे प्लॅटफॉर्म्स आहे एज्युकेशन मध्ये, अगदी सायन्स अवघड वाटत असेल तर सायन्स सोपे करण्यासाठी टूल्स आहे, गणित अवघड वाटत असेल तर गणित सोपं करण्यासाठी टूल्स आहे, लँग्वेजेस मध्ये प्रॉब्लेम असेल तर लँग्वेजेस मध्ये ग्रामरचे वेगवेगळे टूल्स आहे. तुम्ही त्याच्यासाठी काय वेगळं दिलं सांगा? हे सगळं इम्पॉर्टंट आहे मी सांगितलेल्या गोष्टी. मग ही चुकीची इन्व्हेस्टमेंट नाही आहे. ती इन्व्हेस्टमेंट कमी करून जर तुम्ही त्याच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमच्या मुलाचं भवितव्य सुधरेल की नाही सुधारणार सर? कुठेतरी त्याला डायरेक्शन मिळेल की नाही मिळणार, बरोबर. पण ते आपण करत नाही. पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे ना की आपल्या मुलांवर आपलाच ट्रस्ट नाही आहे. मुलगा येतो एखाद दिवशी, खेळता खेळता येतो, वडिलांना म्हणतो की पप्पा पप्पा मला IAS व्हायचंय. काय व्हायचं? IAS व्हायचं. ठीक आहे. वडिलांचं काय उत्तर असेल? तू IAS होणार, जा आरशात तोंड बघ. तो मुलगा खेळता खेळता आला, असू देत ना, होईल की नाही होईल नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आत्ताचे पर्सेंटेज तेवढ्या लायकीचे असतील नसतील, पण जेव्हा पॅरेंट्स वडील जेव्हा त्या मुलाला बोलतील की तू आणि IAS होणार, त्याच्यानंतर आयुष्यात खरंच तो मुलगा कधी IAS होईल का? होऊ शकेल का? त्याच्या एकट्याच्या प्रयत्नातून तो कधी IAS होऊ शकेल का? त्याला मार्गदर्शन कोणाचं लागेल, त्याला सपोर्ट कोणाचा लागेल, त्याच्या IAS होण्यासाठीची इन्व्हेस्टमेंट कोणाकडनं लागेल, त्याच्यावरती विश्वास कोणाचा लागेल? आई वडिलांचा लागेल. पण आमच्या मुलांवरती आमचाच विश्वास नसतो. आई वडिलांना देवाणी बनवलं की त्यांच्या आयुष्यात चांगलं रुजवा, वाईट जे आहे त्याच्या आयुष्यातून बाजूला काढा, बरोबर आहे. तुमचा मुलगा जर देव न करो इन फ्युचर दारू प्यायला लागला, वाईट संगतीत लागला, 18-20 वर्षाचा झाला आणि दारू प्यायला लागला, सो तुम्ही काय करणार? जाऊ दे तो आमचं ऐकत नाही,
एवढं बोलून सोडून देणार की त्याची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करणार? दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करणार ना. कोणताच आई वडील असा नाही की सोडून देईल वाऱ्यावरती त्या मुलाला, पितो ना पी, आमचं काय जातंय असं म्हणाल का? नाही. म्हणजे वाईट झाल्यानंतर मग तुम्हाला प्रयत्न करायचा असतो चांगलं होण्यासाठी. पण सुरुवातीपासून जर चांगल्या गोष्टी रुजवायचा प्रयत्न मी केला तर काय बिघडेल? वाईट होणारच नाही ना. मग अभ्यासामध्ये एज्युकेशन घेत असताना त्याच्या लाईफमध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप प्लॅटफॉर्म्स आहेत, बरोबर. पण आपल्या मुलांवरती विश्वासच नाही. येतं का लक्षामध्ये? आपण त्यांना ते द्यायला पुढाकार घेतच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले मुलं पाठीमागे राहतात. ज्या पालकांचा त्यांच्या मुलांवरती विश्वास आहे, जे पालक त्यांच्या मुलांवरती विश्वास ठेवतात, मुलांकडनं करून घेतात, त्याच पॅरेंटचे मुलं तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, व्हॉटेवर झालेले दिसतील. असा एक पण पॅरेंट नाहीये की त्यांच्या मुलावर विश्वास नसताना तो मुलगा IPS झाला, तो मुलगा IAS झाला, तो मुलगा डॉक्टर झाला, तो मुलगा इंजिनियर झाला. छाती टोकून सांगतो जगाच्या पाठीवरती असा एक तरी दाखवा, आणि तो मुलगा दाखवा की आमच्या आईवडिलांनी मला सपोर्टच केला नाही, माझ्या आईवडिलांनी मला कधी माझ्यावर विश्वासच ठेवला नाही, तरी मी अचिव्हमेंट्स करून दाखवली. असं होऊ शकत नाही. डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट हा सपोर्ट त्याला मिळतो. पण तुम्ही जर तुमच्या मुलाला सपोर्ट देऊ शकले नाही, आणि जर तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये डिसिजन घेताना, त्याच्या आयुष्यात चांगलं रुजवताना तुम्ही जर गिव्हअप केलं, तो करणार नाही, त्याच्याकडनं होणार नाही, त्याची तेवढी कॅपॅसिटी नाही, हे जर तुम्ही बोललात ना सर, तर तुमचा मुलगा कधीही पुढे जाऊ शकत नाही. तो उलट आहे तिथून खाली येईल. कारण गाडीमध्ये बॅटरी असते, बरोबर ना. बाईक असेल, कार असेल, तर गाडी चालते कशामुळे, चालू कशामुळे होते, लाईट कशामुळे लागतात, हॉर्न कशामुळे वाजतो, इंडिकेटर कशामुळे लागतात. इन शॉर्ट ती गाडी चालते ती बॅटरीमुळे चालते आणि इंजिनमुळे चालते, बरोबर आहे की नाही. पण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये हे बॅटरी, हे इंजिन कोण असतात? पालक असतात. त्यांनीच काम करणं बंद केलं, गाडीच्या इंजिननीच काम करणं बंद केलं, तर ती बॉडीचा ऑटोमॅटिक पुढे जाईल का? बॅटरीच वीक असेल तर हॉर्न वाजेल का, लाईट लागतील का, टेल लॅम्प लागतील का, इंडिकेटर लागतील का? सो फंक्शन्स अफेक्ट होतात. तसं तुम्ही जर गिव्हअप केलं, तुम्ही जर तुमच्या मुलांवर विश्वास नाही ठेवला, तर त्याच्या आयुष्यातले फंक्शन्स काय होतात? अफेक्ट होतात. आलं लक्षामध्ये? आणि एक प्रोसेस आहे, कन्सिव्ह, बिलीव्ह आणि अचीव्ह. कन्सिव्ह म्हणजे काय? मेंदूत ते घेणं. बिलीव्ह म्हणजे काय? मी ते करू शकतो याच्यावरती विश्वास ठेवणं. अचीव्ह म्हणजे काय? जे मेंदूने बिलीव्ह केलेलं आहे की हे मी करू शकतो, ते करण्यासाठी प्रयत्न करणं. सो ही प्रोसेस, कन्सिव्ह, बिलीव्ह आणि अचीव्ह, ही तुम्हाला, तुमच्या मुलाला, जगातल्या एव्हरी सक्सेसफुल पर्सनला हीच प्रोसेस पुढे नेते. तो पहिले कन्सिव्ह करतो की हे मला करायचंय, दुसरं बिलीव्ह करतो की हे मी करू शकतो, आणि तिसरं मग तो त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. तुमच्या मुलाच्या डोक्यात विचार आला मला IAS व्हायचंय, म्हणजे कन्सिव्ह झालं. आता याच्यावरती त्यांनी बिलीव्ह ठेवला पाहिजे, याच्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे. तू बोलला ना आता IAS होणार आहे, तू IAS होणारच, पण त्याच्यासाठी दादा आपल्याला काय करावं लागेल? तिथून सुरू झाली प्रोसेस अचीव्ह करण्यासाठी. काय? ज्या दिवशी तो बोलला मला IAS व्हायचंय, त्या दिवशी तुम्ही निर्माण केला विश्वास त्याच्यामध्ये, तू 100% IAS होणार, तू 100% IAS होऊ शकतो बाळा. पण आता आपण काय करू? IAS होण्यासाठी काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, आपण त्या गोष्टींना सुरू करू. हे वाक्य बोलल्यानंतर जी प्रोसेस दुसऱ्या दिवशीपासून सुरू होईल ती अचिव्हमेंटची प्रोसेस असेल. आणि मी इथं कन्सिव्ह करतानाच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. सॉफ्टवेअर दाखवलं, पालक काय बोलतो? करणार नाही. त्याला सांगा कन्सिव्ह. तो बोलतो ना मी करेल, तो बोलतो ना मला आवडलं, सो त्याच्या मेंदूने ते कन्सिव्ह केलंय. आणि मेंदू जे कन्सिव्ह करू शकतो ते बिलीव्ह करू शकतो, आणि जे बिलीव्ह करू शकतो मेंदू ते अचीव्ह करू शकतो. आणि ही प्रोसेस जगातल्या एव्हरी सक्सेसफुल माणूस जो कोणी आहे ह्याच प्रोसेसने तो पुढे गेलेला आहे. SpaceX ज्यावेळेस इलॉन मस्कनी लॉन्च करायचं होतं, मी मागे पण स्टोरी सांगितली, त्याकडे पैसे नव्हते. म्हणजे पैसे इन द सेन्स ती SpaceX म्हणजे छोटी गोष्ट थोडीच आहे. यान तयार करायचं, अख्खा देश मिळून पैसा साठवावा लागतो त्या गोष्टीसाठी. पूर्ण देशाचं आर्थिक उलाढाल तिथं एकत्र करून तेव्हा ते आपलं नासा होतं किंवा श्रीहरिकोटाचं तुमचं काय ते इस्रो होतं, आणि हा एक माणूस तयार करायला निघाला ते.
सगळं सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, सगळं 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 दागिने हे ते सगळं स्वतःचं लावलं. पण ते कधी लावलं? सुरुवातीला तर त्यांनी मेंबरशिप किंवा शेअर्स गोळा करण्याचा प्रयत्न केला की माझा बिझनेस मी थांबतो, तुम्ही मेंबर व्हा, तुम्ही पार्टिसिपेट करा. एकाने विश्वास ठेवला नाही, येडा झाला, हा काय यान तयार करतो, यान कोणी तयार करतं का, कोणी असं पाठवतं का, कोणी काय शक्य तरी आहे का? इम्पॉसिबल वाटत होतं. लोकांनी मदत केली नाही. जेव्हा यांनी स्वतःचे दागिने विकले, सेव्हिंग अकाउंट मधले पैसे लावले, बंगले गहाण ठेवले, सगळं लोकांना वाटलं हा एवढा कॉन्फिडंट की स्वतःच सगळं लावतोय, काहीतरी तर दम असेल. 4 लोक एकत्र आले, 4 लोकांनी सपोर्ट केला, आम्ही देतो तुला इन्व्हेस्टमेंट, बरोबर आहे की नाही? सो कन्सिव्ह, मेन म्हणजे कन्सिव्ह, त्यांनी कन्सिव्ह केलं की मी हे करू शकतो, बरोबर, मला हे करायचं आहे. पहिलं कन्सिव्ह केलं आणि बिलीव्ह केलं त्याने की किती अडचणी आल्या, कोणी मला सपोर्ट करू न करू, मी सगळं माझा ऐवदैव घालवेल त्याच्यात, पण मी हे करणारच. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे स्वतःचे प्रयत्न केले, स्वतःच्या वस्तू गहाण ठेवल्या, गाड्या गहाण ठेवल्या, गाड्या विकल्या, काय असेल ते प्रयत्न केले, ती झाली अचिव्हमेंटची प्रोसेस. तर असे ट्रिमेंडस उदाहरणं आपण देऊ शकतो. फोर्ड कंपनीने चेष्टा केली होती रतन टाटांची की जमत नाही तर करता कशाला, ट्रक बनवणारे टाटा, इंडिका काढली, मार्केट काय, रिक्वायरमेंट काय, कसं डिस्ट्रीब्युशन करायचं, कसं मार्केटिंग करायचं, जमलं नाही, लॉस व्हायला लागला. फोर्ड वाल्यांकडे गेले, हेनरी फोर्डच्या मॅनेजमेंट बरोबर मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर ते हसले, तुम्हाला जमत नव्हतं तर करता कशाला तुम्ही. आणि ते जरी लागलं, टाटांनी काय केलं, ठरवलं, परत बोर्डची मीटिंग घेतली, हे करायचं आपणच करायचं. नंतर तीच इंडिका सगळ्यात सक्सेसफुल कार सेक्शन मध्ये आली आणि आजपर्यंत टाटाचे आपण कार सेक्शन मध्ये एवढे मॉडेल बघतोय. आज जगामध्ये कार सेक्शन मध्ये भारतामध्ये टाटा एक नंबरला आहे. सो कन्सिव्ह, बिलीव्ह आणि अचीव्ह ही प्रोसेस तुम्ही जर तुमच्या मुलामध्ये टाकू शकले तर तुमचे मुलं पण रतन टाटांसारखे अचिव्हमेंट्स करू शकतात, इलॉन मस्क सारख्या अचिव्हमेंट्स करू शकतात. सर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट केला नाही म्हणून तुम्ही कुठेतरी या ठिकाणी इथपर्यंत आलेले नाही, तर तुमचं पण पोटेन्शियल खूप पुढे जाण्याचं होतं. पण तुम्हाला ही माहिती कोणी सांगितली नाही. आज आम्ही सांगतोय, त्याचा वापर करा आणि मुलांना ही प्रोसेस मध्ये घडवा. कन्सिव्ह, बिलीव्ह आणि अचीव्हच्या प्रोसेस मधून घडवा, बरोबर. आणि ही प्रोसेस करण्यासाठी आपल्या पुढे अनेक वेळेस खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज येतात, खूप चांगले प्लॅटफॉर्म्स येतात मुलांसाठी. पण सर आपल्याला त्या अपॉर्च्युनिटीला गेन करायचं नसतं किंवा आपण सहजासहजी त्या अपॉर्च्युनिटीज काय करतो, मिस करून टाकतो, बरोबर आहे. आपण योग्य वेळेस योग्य डिसिजन घेत नाही आणि योग्य वेळेस जर योग्य डिसिजन नाही घेतला तर त्याचे जे रिझल्ट्स असतात ते खूप चांगले नसतात. टायटॅनिक जहाज बुडत होतं त्यावेळेस मी स्टोरी सांगितली होती, खरंच सांगतो. टायटॅनिक जहाज बुडत असताना 3 जहाज त्या समुद्रामध्ये रात्री ते प्रवास करत होते. एक जहाज 9 किलोमीटरवर होतं, एक जहाज 18 किलोमीटरवर होतं आणि एक जहाज 54 किलोमीटरवरती होतं. 9 किलोमीटरवरती जे जहाज होतं ते समुद्रातले चोर, दरोडेखोर, समुद्रातलं इनलिगल सगळं मटेरियल गोळा करणारे दरोडेखोर असतात, त्यांना ते म्हणतात काय, तस्कर म्हणतात, समुद्री तस्कर है ना, ते होते. त्यांना अलर्ट मिळाला ज्यावेळेस तो प्रकाशाचा हे असतो, बार असतो, तो इमर्जन्सी मध्ये सोडला जातो. म्हणजे वरती आकाशामध्ये फुटला की आजूबाजूला जो 100, 150, 200 किलोमीटर पर्यंतच्या समुद्रात दिसतं, कोणी लागलं तरी इमर्जन्सीची गरज आहे, मदतीची गरज आहे. त्यांनी तो बघितला, त्यांनी ते सगळं असतं ना इन्स्ट्रुमेंट्सवर, कळलं त्यांना की 9 किलोमीटर वरती टायटॅनिक जहाज जे बुडतंय. पण त्यांना वाटलं आपण यांना वाचवायला गेलो तर आपण पकडले जाऊ, ते गेले नाही. 18 किलोमीटर वरती कॅलिफोर्निया नावाचं जहाज होतं. तर कॅलिफोर्निया वाल्यांनी बघितलं की हे 18 किलोमीटर वरती आहे आणि रस्त्यामध्ये खूप आईसबर्ग्स आहे. जर आपण यांना वाचवायला गेलो आणि रात्री जर आपल्याला आईसबर्ग्स आपण कोलाइड झालो आईसबर्गशी तर आपलं पण जहाज बुडेल. त्याच्यापेक्षा सकाळच्या उजेडामध्ये आपण त्यांना मदतीला जाऊ, म्हणून ते गेले नाही योग्य वेळेस. कॅथरीन नावाचं जहाज जे 55-54 किलोमीटर वर होतं, त्यांनी ठरवलं का यांच्या मदतीला जायचं. ते इमिजिएटली तिकडून निघाले, पण ते पोहोचेपर्यंत सकाळ झाली होती. तरी सकाळी येऊन त्यांनी 500 लोक वाचवले. तोपर्यंत 1,500 लोक टायटॅनिक मधले मेले होते. सर विचार करा, 9 किलोमीटर वरचे जर लोक काही न विचार करता योग्य डिसिजन त्यांनी घेतला असता आणि तिथे गेले असते तर त्यांनी 1,500 लोक वाचवले असते. निदान ते जे कॅलिफोर्निया होतं 18 किलोमीटरवर, ते जर त्यांना वाचवायला गेले असते योग्य वेळेस योग्य डिसिजन घेऊन, तर निदान अजून 1000 लोक त्याच्यातले वाचले असते. पण ह्या लोकांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य डिसिजन घेतला नाही, त्यामुळे टायटॅनिक मधले सगळे लोक गेले, है ना. सो सर कसं असतं ना की तो डिसिजन, फर्म डिसिजन, त्याच्यात रिस्क जरी वाटली, त्याच्यात चॅलेंज जरी वाटलं, पण तो डिसिजन आपल्याला घेता आला पाहिजे. आपले शब्द काय असले पाहिजे, सर त्या डिसिजन मध्ये रिस्क जरी वाटली, त्या डिसिजन मध्ये चॅलेंज जरी वाटलं, त्या डिसिजन मध्ये आपल्याला इफ्स अँड बट्स जरी वाटले,
पण आपल्या मुलांसाठी ते डिसिजन आपल्याला योग्य वेळेस योग्य ठिकाणी घेता आले पाहिजे. जर माझ्या समोर हार्ट अटॅक येऊन एखादी व्यक्ती जमिनीवरती पडली तर मी रिक्षा करून कोणतं हॉस्पिटल चांगलं आहे हे बघत फिरत नाही. पहिले त्याला उचलतो आणि जवळ कोणतं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. पण मला जर माझ्या ओपिनियननी करायचं असेल, मी चांगलं हॉस्पिटल शोधतो, मग परत येतो, मग त्याला उचलून तिकडे नेतो, ऍडमिट करतो, तर तोपर्यंत तो माणूस वाचणार नाही. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तो डिसिजन घेणं लाईफमध्ये खूप गरजेचं असतं आणि हे डिसिजन्स होत नाही, म्हणून त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मुलांच्या भवितव्यावरती पडतो आणि तुमच्या मुलाचं भवितव्य घडू शकत नाही. कारण त्याला जर पायलट व्हायचं आहे तर पायलट व्हायचं असेल तर त्याला सायन्समध्ये शिकावं लागेल, सायन्समध्ये शिकावं लागेल तर त्याला 12वी सायन्स करावं लागेल, 11वीला सायन्समध्ये प्रवेश घ्यावा लागेल. 11वी सायन्सला प्रवेश घ्यायचा म्हणजे सर 10वीला त्याला 86, 87, 88, 89 काहीतरी पर्सेंटेज पडले पाहिजे, त्यावेळेस चांगल्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळेल. तुमचा मुलगा आता 6वीला आहे आणि त्याला जर 75% मार्क पडत असतील आणि जर पायलट होण्याचं स्वप्न असेल तर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तो डिसिजन काय असेल की 6वी पासून त्याचे पर्सेंटेज मी हळूहळू करत कसे वाढवू शकतो, त्याला मी त्याच्या गरजेप्रमाणे शिक्षण कसं देऊ शकतो की जेणेकरून तो 10वी 89, 90% क्रॉस करेल आणि सायन्सला ऍडमिशन घेईल आणि त्याचं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आंबे खायचे असतील, झाड लावायचं असेल, त्या सावलीला बसायचं असेल तर त्याचं बी हे 10 वर्ष 15 वर्ष अगोदर लावावं लागेल. पण मी म्हणेल की मला 2040 मध्ये आंब्याच्या झाडाखाली बसायचंय, माझ्या स्वतःच्या आंब्याच्या झाडाखाली बसायचंय आणि त्याचे गोड आंबे खायचे आणि मी जर 2039 मध्ये बी लावेल तर 2040 मध्ये मला ती स्वप्न किंवा मला ते माझ्या रिक्वायरमेंट पूर्ण होणार नाही. सो योग्य वेळ योग्य डिसिजन काय आहे की आजच त्या आंब्याच्या झाडाचं बियाण आजच त्याला घाल, जमिनीत लाव, त्याला व्यवस्थित पाणी घाल, त्याला कुंपण घाल, त्याला प्रोटेक्ट कर, तेव्हा 2040 मध्ये काय होईल, आंबे खाता येतील आणि त्या झाडाखाली बसता येईल. सो सर अप्रोप्रिएट डिसिजन ऍट द अप्रोप्रिएट टाइम मस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यात आपण काय करतो, माझा मुलगा 24 तास माझ्यासोबत राहतो, माझ्या मुलामध्ये जीन्स कोणाचे, डू यू नो द जीन्स माहितीये, जीन्स ट्रान्सफर होतात आई वडिलांच्या मुलामध्ये. मुलं आईसारखा दिसतो किंवा वडिलांसारखा दिसतो, सवयी आईसारख्या असतात किंवा वडिलांसारख्या असतात. सो आपले जीन्स ट्रान्सफर झालेले असतात ना. माझ्या मुलामध्ये माझे जीन्स ट्रान्सफर झालेले आहे आणि त्याच्या आयुष्यामधला डिसिजन घ्यायचा आहे, याला मी सायन्सला टाकू का, आर्ट्सला टाकू का, कॉमर्सला टाकू, जाऊन तिसऱ्याला विचारतो मी याला कोणतं शिक्षण देऊ, याला ऑलिम्पियाडच्या परीक्षेला बसवू का नको बसवू, शेजारचा शिक्षक आहे त्याला जाऊन विचारतो मी. अरे तुमच्या जीन्सवर तुमचा भरोसा नाही, तुमचे जीन्स त्याच्यामध्ये गेलेले आहेत ना, का शेजारच्याचे गेलेले आहेत. शेजार त्याला काय विचारतो, त्याचा मुलगा, त्याची केस स्टडी, त्याचं बॅकग्राऊंड, त्याची हिस्ट्री, त्याचे IQ लेवल, त्याची दळणघडण, त्याची अभ्यास करण्याची पद्धत, त्याची शाळा, त्याची ट्युशन टोटली डिफरंट आहे. तुमच्या मुलाची शाळा वेगळी, तुमच्या मुलाचं ट्युशन वेगळा, तुमच्या मुलाचं घरात अभ्यास करण्याची पद्धत वेगळी, तुमच्या मुलाच्या पाठीमागे तुमची इन्व्हॉल्वमेंट वेगळी, तुमचं डेडिकेशन वेगळं, तुमचं शिक्षण वेगळं, तुमच्या घरातला एज्युकेशनल अवेअरनेस वेगळा, त्याच्यावरचे संस्कार वेगळे, सगळं तुमचं वेगळं आणि तुम्ही तिसऱ्याला जाऊन विचारता. जजची स्टोरी सांगू शकतो, कोर्टामध्ये केस चालू आहे ना, 10 वर्ष एक जज एक केस हँडल करतोय आणि आता पुढची तारीख आहे रिझल्ट द्यायची. सगळं त्या जजनी बघितलं, एव्हिडन्स आले, काय पुरावे आले, कोण दोषी आहे, तर त्याला कळलं. आता त्याला फक्त ऑर्डर करायची आणि तो जज एक्सपायर झाला. अचानक एक्सपायर झाल्यामुळे दुसरा जज नवीन आला पुढच्या तारखेला. पहिलाच दिवस आहे त्या जजचा, त्या जजची काहीच केस स्टडी नाही आहे, फाईल समोर आलेली आहे, फक्त केस स्टडी काहीच नाही त्या जजची. आता त्या जजनी काय केलं पाहिजे, डेट वाढवून घेतली पाहिजे. बरोबर आहे की डेट, तो प्रोसिजर तर ठीक आहे, पण त्या दिवशी त्यांनी आपल्याला केस स्टडी काही माहित नसताना निर्णय द्यावा का त्याने की हा आरोपी याला फाशी देऊन टाका किंवा हा आरोपी नाही याला सोडून द्या, दोन्हीपैकी कोणताही निर्णय बरोबर असू शकेल का विदाऊट केस स्टडी. मग आत्ता 2 तासापासून आपण बोललो, आपण बसलो, मी तुम्हाला ही सगळी माहिती सांगतोय, बरोबर आहे. तुमच्या मुलाला किती मार्क कोणत्या विषयामध्ये, त्याला टॉपिक डिफिकल्ट का जाता, कोणता टॉपिक डिफिकल्ट जातो, व्हॉट एव्हर, त्याची जडणघडण काय, त्याचा अभ्यास कसा, हे कोणाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांना माहित नाही. आणि त्या शैक्षणिक आयुष्यातले निर्णय तुम्ही कोणाला विचारता, दुसऱ्या लोकांना विचारता. असा एक जरी निर्णय दुसऱ्याला विचारून जर तुमचा चुकला, तुमच्या मुलाची आवड समजून न घेता, त्याला जर समजा आर्ट्स मध्ये तो हुशार असेल, आर्ट्स मध्ये त्याला काहीतरी करायचं असेल, तो काहीतरी अचिव्हमेंट्स करू शकतो किंवा त्याला CA बनायचं असेल आणि तुम्ही दुसऱ्याला विचारता, दुसरा तुम्हाला सांगतो की त्याला सायन्सला टाका, सायन्सला गेला की हजारो
ऑप्शन्स हजारो ब्रँचेस ओपन असतील 12वी नंतर त्याच्यासाठी, मग तुम्ही त्याचं ऐकता, त्याला सायन्सला टाकता. तुमच्या मुलाची सायन्समध्ये बिलकुल आवड नाही, त्याचं एकच टार्गेट होतं CA व्हायचं होतं. तो सायन्समध्ये तिथं गेला की त्याला अभ्यास अवघड होतो, बिकॉज त्याचा इंटरेस्ट नाही, त्याला ते करायचंच नव्हतं. तिथं विषयांमध्ये नापास होतो, फेल होतो, आयुष्य बरबाद होतं, ना धड इकडचा ना धड तिकडचा राहत. पण तेच जर तुम्ही तुमच्या मुलाची आवड ओळखून तुम्ही त्याला बरोबर CAच्या पाथवरती नेलं असतं, तर तो आज एक सक्सेसफुल चार्टर्ड अकाउंटंट झाला असता, CA झाला असता आणि लाखोनी पैसा कमवला असता. सर, आपण आपल्या मुलांचं आयुष्य दुसऱ्याच्या डिसिजननी आपण स्पॉइल करतो. हे पालकांचं खूप ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे की दुसऱ्यांच्या डिसिजननी मुलांचं आयुष्य घडवलं जातं. ट्युशन टीचर काय सांगेल, किती ओळखतो ट्युशन टीचर तुमच्या मुलाला? 2 तास, दिवसभरातले 2 तास, 24 तासातला 22 तास मुलगा तुमच्या जवळ आहे, तुम्ही नाही ठरवत त्याचं